खूप वर्षापूर्वी घाटमाथ्यावरचा एक मोठा जुना वाडा होता. त्या वाड्यात कुलकर्णीचं कुटुंब राहत होतं. वाडा सुंदर होता. उंच ओटा, लाकडी खांब, दगडी जमिनी आणि मध्यभागी मोठं अंगण. पण एक गोष्ट सगळ्यांना विचित्र वाटायची. दर रात्री वाड्याच्या देवघरात एक दिवट्या स्वतःहून पेटायचा. कुलकर्णी काका म्हणायचे, कोणीतरी देवाचा साक्षात हात असेल. पण घरातील रामराव मात्र संशयी होता. तो म्हणायचा, आपल्या घरात काहीतरी गुपित आहे. एकदा रामरावने ठरवलं की आज रात्री तो देवघरात लपून बसणार. रात्री 12 वाजता वाडा अगदी शांत झाला. फक्त बाहेरच्या शेवाळ्यावरून बेडूक ओरडण्याचा आवाज. रामराव देवघरात बसून दिवट्याकडे एकटे पाहत होता. थोड्या वेळाने धुसर सावली दारातून आत आली. रामराव घाबरून दगडी भिंतीला चिकटला. तेव्हा त्या सावलीने कुंडीतलं तेल उचललं आणि दिवट्यात ओतलं आणि मग प्रकाश उजळला. रामरावने जोरात आवाज दिला, कोण आहे तिकडे? सावली थबकली आणि प्रकाशात दिसलं की ती एक म्हातारी बाई होती. फाटकी नऊवारी पण शांत चेहरा. तिने हळूच उत्तर दिलं, मी या घराची जुन्या पिढीतील नोकरानी. सदाशिवरावांच्या आजीची हे काम माझी सवय आहे बाळा. देवघरात दिवा पेटवायचा. रामराव आश्चर्यचकित झाला. पण तुम्ही तर अनेक वर्षापूर्वी गेलात ना? ती बाई हसली. हो, पण वाड्यावरचं माझं प्रेम संपलं नाही. मी वाईट नाही, मी फक्त घराचं रक्षण करते. इतकं बोलून ती सावली प्रकाशात मिसळली आणि शांतता परतली. दुसऱ्या दिवशी रामरावने सगळ्यांना सांगितलं. घरातल्या वृद्धाने सांगितलं की ती नोकरानी खरोखर अतिशय निष्ठावान होती आणि तिच्या हातचा दिवा कधी विझत नसे. त्या दिवसानंतर कुलकर्णी कुटुंबाला भीती उरली नाही. ते म्हणू लागले, वाडा जुना असेल पण प्रेमाचा दिवा आजही पेटतो. तर मित्रांनो, कशी वाटली गोष्ट ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.